जय महाराष्ट्र, जय जय पुणे मंडळी. मी कासिम शेख. जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रिअल इस्टेटचे यूट्यूब चॅनल आहे. तुम्ही नवीन आले असाल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटीला दाबवा, कारण की प्रॉपर्टीची माहिती इथंच आपण बोलतो, सांगतो. प्रॉपर्टी म्हणजे एक इंडिव्हिज्युअल घर सुद्धा असू शकतो, प्लॉट असू शकतो, फ्लॅट असू शकतो, बंगला असू शकतो, शेती सुद्धा असू शकते. आज तुमच्यासाठी जे टायटल मध्ये दिलेलं आहे तीच प्रॉपर्टी आणलेली आहे इथं. मंडळी, बरेचसे असे व्हिडिओ झालेले आहे की जिथं जाऊन त्या प्रॉपर्टीवरती जाऊन आम्ही डिटेल दिलेली तुम्ही बघू शकतात. भरपूर असे व्हिडिओ आलेले, काल पण आला होता, सकाळी पण आला होता, आणि त्या व्हिडिओमध्ये त्या प्लॉटचं संपूर्ण वर्णन केलेलं आहे, प्लॉट दाखवलेला आहे. मंडळी, मी एवढंच बोलणार आहे की तुम्ही तो व्हिडिओ नाही बघितला असाल तर कृपया करून तो जाऊन बघा, कारण की अगदी कमी रेटमध्ये तुमच्यासाठी ते प्लॉट आणलेले आहे. पुण्यात किती जवळ असणार आहे आणि त्या प्लॉटमध्ये काय काय सुविधा दिलेली आहे, त्याचे डाऊन पेमेंट किती असणार आहे आणि संपूर्ण रेट काय दिलेला आहे, कुठं आणि कुठल्या वेळेमध्ये तो डेव्हलप होणार आहे, हे संपूर्ण सांगितलं गेलेलं आहे. किती दिवस लागणार आहे, किती वर्ष लागणार आहे, ती पण माहिती त्या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवण्याचं काम आम्ही केलेलं आहे. पण काय होतं माहिती का, लोक जे आहे फक्त टायटल बघूनच कॉल करतात. तर मंडळी, त्यासाठी पण नंबर दिलेला आहे. पण आजचा हा जो व्हिडिओ आहे हे संपूर्ण बघायचं, माहिती घ्यायची. मी तुम्हाला जे काय सांगणार आहे ती संपूर्ण जबाबदारीने सांगणार आहे. मंडळी, काय होतं माहिती का, आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायचंय. आता बरेचसे जाहिराती येतात, लाख रुपये एकर आहे, 50 लाख नाही, 50,000 रुपये गुंठा आहे. बरेचसे असे प्लॉटिंगचे व्हिडिओ आलेले भरपूर, आणि लोक कायही दाखवतात, कायही बोलत बसतात, म्हणून लोकांचा विश्वास बसत नाही प्लॉटिंगवर, आणि त्याचा फायदा जे आहे भरपूर असे करोडपती लोक उचलतात. आणि आपल्या सारख्या लोकांच्या माइंडमध्ये, डोक्यामध्ये हे टाकलेलं आहे की एने प्लॉट खूप महत्वाचा आहे, एने प्लॉट खरेदी करावे, ॲग्रिकल्चर प्लॉट आम्हीच खरेदी करणार, तुम्ही फक्त जो आहे त्याचा हप्ता फेडायचं, व्याज फेडायचं. पण मंडळी, मी तुम्हाला सांगू इच्छितो, बघा, आजचा व्हिडिओ एने प्लॉटचा नाहीये, पण थोडक्यामध्ये सांगतो. जे ॲग्रिकल्चर प्लॉट मध्ये फायदा आहे तो एने मध्ये नाहीये. तुम्ही बोलणार काय, पेपर क्लिअर असतात, तर हे ॲग्रिकल्चर प्लॉट जे आपण खरेदी करतो तर त्याचे आपण काय करू राहिलेलं माहिती, गव्हर्नमेंटला टॅक्स देऊ राहिलेले, गव्हर्नमेंटचं लिगल डॉक्युमेंटेशन मध्ये होऊ राहिलेले. तर काय हो खोटा व्यवहार असणार का, 7/12 नाव दिसू राहिलेले, एवढं मी बोलणार. पण आज तुमच्यासाठी जी शेती आणलेली आहे त्या शेतीबद्दल आपण चर्चा करू. मंडळी, मी एवढंच बोलणार की भरोसा ठेवा, कारण की बरेचसे म्हणजे कॉल येतात आम्हाला ते येण्याबद्दल, म्हणून हा विषय काढला होता मी. पण आपला विषय दुसरा आहे. आपला विषय जो आहे शेतीचा विषय, लाख रुपये गुंठ्याची शेती आहे, 1 लाख रुपये गुंठा. आता मला सांगा, आपल्या एक साध्या सामान्य माणसाचा एक ड्रीम असतो यार, बरेचशे लोकांना व्यवसाय करायचा आहे, काहीतरी रोजगार करायचा आहे. आता पुण्यामध्ये एवढी 10,000 स्क्वेअर फीटची जमीन भेटणं आपल्याला अशक्य आहे, पण ह्या गोष्टी सगळ्या आपण सिद्ध करू शकतो. आपल्याकडे आयडिया आहे बिझनेसची, भरपूर बिझनेस आपण करू शकतो. वेगवेगळे माध्यम आहे बिझनेस करायचे. कोण कोंबडी पालन करू शकतो, कोण शेतीच करू शकतो ऑर्गॅनिक, आणि जे फळं भाज्या वगैरे ते आपण काहीतरी भरपूर प्लॅनिंग आहे. तुम्ही यूट्यूबवरती जावा, तुम्ही बघा, एक 10 गुंठ्यामध्ये काय करू शकतो माणूस. रोजगार असाच मिळवायला लागतो. पण मंडळी,
ही शेती जी आहे ना, ह्या शेतीला पाणी आहे, हिरवीगार शेती आहे आणि फक्त 1,00,000 रुपये गुंठ्याने पर स्क्वेअर फीटच्या हिशोबामध्ये ही शेती विकायची आहे. म्हणजे 1,000 स्क्वेअर फीटची शेती 1,00,000 रुपये. अशी बघा इथं जी आहे ही शेती संपूर्ण टोटल 10 गुंठ्याचे पेपर होणार आहे. आता आपण हे 4,30,000 किंवा 5,80,000चे कासारे फाट्यामधले प्लॉट त्याचे पण आपण सामूहिकच करतो, 11 लोकांमध्ये करतो. पण इथं डायरेक्टली आपण 10 गुंठ्याचा सेट बनवलेला आहे. डायरेक्टली 10 गुंठ्याची शेती तुम्ही, आणि हे 10 गुंठे घेतलं तर 1,00,000 रुपयाचा खर्च आहे. त्याला कमीत कमी 1,00,000 रुपयाचा खर्च आहे. आता हे 1,00,000 रुपये 10 गुंठ्याला बरोबर आहे ना. आता त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचे जे लिगल त्याच्यासाठी रजिस्ट्रेशन चार्जेस भरावे लागणार आहे. गव्हर्नमेंटचे जे चार्जेस असणार आहे ते आपण देणार आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे? 7/12 तर येणारच आहे, सर्च रिपोर्ट येणार आहे, संमती पत्र भेटणार आहे, एवढे डॉक्युमेंटेशन आहे, नक्षा भेटणार आहे, आणि तुम्हाला किती गुंठे दिली गेलेली आहे, किती क्रमांक आहे, हे सगळं. आणि 50 दिवसाच्या 50 ते 60 दिवस धरून चाला, इंटरनेटवर नाव दिसणार आहे. पण फिजिकली जसं तुम्ही रजिस्ट्रेशन करणार आहे तशी फाईल तुमच्याकडे फिजिकली या शेतीची येणार आहे. आणि 10 गुंठे 10,000 स्क्वेअर फीट खूप मोठी झाली. हे विचार करा तुम्ही. भरपूर त्याच्यामध्ये आपण उद्योग धंदा वगैरे भरपूर करू शकतो. पण हे जरा दूर आहे, पुण्यापासून 60 किलोमीटर आहे. 60 किलोमीटर जाणं, 60 किलोमीटर येणं. आता तुम्ही बोलणार अगदी पुण्यामध्ये, मी तुम्हाला स्टार्टिंगलाच बोललो, पुण्यामध्ये काय भेटायला तयार नाहीये. बघा, एखादं 350 किंवा 300 पण स्क्वेअर फीटचं घर तुम्ही सिटीमध्ये घ्यायला गेले तर 40-50 लाखापर्यंत जातो. विचार करण्यासारखी ही गोष्ट आहे. पण आपला दिल जो आहे ना, आपलं मन मानतच नाही. तसे पण कॉल येतात की सर आम्हाला या परिसरामध्ये घर पाहिजे, आम्हाला ह्या परिसरामध्ये पाहिजे, हाय आमचा बजेट 45 लाखापर्यंत, आम्ही लोन करायला तयार आहे. पण ताई दादा, एक विश्वास ठेवा, तुम्ही भरोसा ठेवा. आज आपल्याला थोडंसं दूर गेलं तर आपण जे 40-50 टाकणार ना, त्याच्यामध्ये आपण जे आपण बघतो ना पिक्चर मधला बंगला, तसा आपण घडवू शकतो. किंवा ही 10 गुंठे 11 लाखामध्ये 10 गुंठे पण शेती खरेदी केली तर ह्याच्यामध्ये 2,000 स्क्वेअर फीटचं पण घर बनवलं. बाकीचं काहीतरी आपण पोरांसाठी काहीतरी उद्योगधंदा पण उघडला तर ते पण आपण होऊ शकतो. आता काय दुकानं वगैरे पाहिजे. आता ह्या शेतीच्या बाजूला गावामध्ये शेती आहे, स्पेशली गावामध्ये आहे. आणि मी तुम्हाला बोललो 60 किलोमीटर, हे पुणे सोलापूर रोड आहे. मेन रेल्वे स्टेशन जो आहे केडगाव चौफुला, त्या केडगाव चौफुल्यावरून एक 7 किलोमीटर आपल्याला या शेतीमध्ये जायला लागणार आहे. 7 किलोमीटर. मेन जो सुपा रोड आहे तिकडून 2 किलोमीटर आतमध्ये जायला लागणार आहे. 2 किलोमीटर आतमध्ये गेलं तर आपला हा जो शेतीवाला प्लॉट, ओके, हे आपल्याला भेटणार आहे. आता मंडळी, तुम्ही तयार असाल. बघा, हे 60 किलोमीटर आजच्या टाइमला खूप असं वाटतं की खूप लांब वाटतं. पण येणाऱ्या 1-2 वर्षामध्ये आपण विचार करणार की यार, ते कासिमचा व्हिडिओ बघितला होता, त्यांनी सांगितलं पण होतं की 11 लाखामध्ये 10 गुंठे शेती देऊ राहिलं. तर तेव्हा आम्ही त्याला फेक असा बोललं. पण मंडळी, मी आज जिवंत आहे. मी संपूर्ण जबाबदारीने तुम्हाला 11 लाखामध्ये 10 गुंठ्याच्या बद्दल बोलतो. आणि मंडळी, मी तुम्हाला अजून एक सांगणार आहे की मी एजंट ब्रोकरचं काम करत नाही.
तुम्हाला मला काही कमिशन द्यायची गरज नाही, पण ह्या शेतीकडं जायला आपल्याला 3,000 रुपयाचा 3,000 रुपये आपल्याला द्यायला लागणार आहे. आपण 3,000 रुपये देणार ना, तर आपण डायरेक्टली ही शेतीकडे आम्ही तुम्हाला नेणार आहे. हे शेतीचे जे प्लॉट आहे 10 गुंठे किंवा वेगवेगळे असणारे, एकर असणारे, 40 गुंठ्याचे असणारे, 30 गुंठ्याचे असणारे, ते पण तुम्हाला दाखवणार आहे. पण रेट जो आहे 1,00,000 रुपये गुंठ्याचा आपण धरून चालावा. 1,00,000 रुपये गुंठ्याचा. आणि ही डायरेक्टली शेती एकदमच कमी भावामध्ये आपल्यासाठी आहे. आता हे 3,000 रुपये तुम्ही दिले किंवा तुम्ही आता मी बोललो 3,000 रुपये, तर तुम्ही बोलणार की काय राव 3,000 रुपये घेऊ राहिले. तुम्ही विचार करा, 60 किलोमीटर जाणं, 60 किलोमीटर येणं, संपूर्ण दिवसभर वेगवेगळ्या प्रॉपर्टीची माहिती या 3,000 रुपयामध्ये तुम्हाला कोण बोलणार का? आणि तुम्ही हे विचार करा की तुम्ही प्रायव्हेट गाडीने पण गेलं, त्याचा खर्च आहे का नाही. आणि तुम्ही जे 3,000 रुपये देणार ना, तुमचा जेव्हा खरेदी खर्च 7-12 होणार आहे, त्यावेळेस तुमचे 3,000 रुपये आम्ही परत करणार आहे. हे लक्षामध्ये ठेवा. पण तुम्ही आले, तुम्ही बघून गेले आणि 4-8 दिवसामध्ये तुम्ही बोलले की राव प्लॉट पसंत नाहीये, आमचे 3,000 रुपये द्या. नाही, काय लोक बोलणार मला माहिती, पण व्हिडिओ मध्येच बोलतो मी की आपण देणार नाही. कारण की तुम्ही कुठं यात्रेला गेला किंवा कुठं गेला, तुम्ही बसचं तिकीट घेतलं आणि तो प्रवास केला आणि तो स्थान बघितलं आणि ते स्थान तुम्हाला आवडलं नाही, तो एरिया आवडला नाही, परत तुम्ही आले आणि त्या बसवाल्याला तुम्ही फोन करून बोलणार का की भाऊ तिकीटचे पैसे परत दे? नाही ना. तसंच आहे हे, आपण तिकीटचेच पैसे घेऊ राहिलेले 3,000 रुपये आणि तुम्हाला आवडलंच. आता हे लोक हे का बोललं माहिती का? बरेचसे असे पहिला आपण खूप फ्रीमध्ये लोकांना नेलं, लोकांना दाखवलं आणि बरेचसे लोक आले, म्हटले की आम्ही बोलतो तुम्हाला, दिवसभर त्यांना दाखवत राहिलं. त्या लोकांमुळं हे 3,000 रुपये ठेवायची पाळी आली. 3,000 रुपये ठेवायची पाळी. म्हणून तुम्ही खरंच तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचं असलं, खरंच केडगाव चौफुल्याच्या इथं तुम्हाला 11 लाखामध्ये 10 गुंठे घ्यायचे असलं, तर आपला नंबर दिलेला आहे. तुम्ही आम्हाला विचार करूनच कॉल करा, विचार करूनच आम्हाला संपर्क करा. उगीच कॉल करू नका. हे जे आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी बोलत असतो, सांगत असतो तुम्हाला की विचार करूनच कॉल करा. बिलकुल. आणि मंडळी, तुम्हाला ही माहिती कशी वाटली, काय वाटली, ह्याच्यामध्ये अजून काय नवीन पाहिजे होतं? नवीन तर काय नाही, हे आपल्याकडे जी शेती आहे हे खूप चांगला एरिया आहे, मी एवढंच बोलणार आहे. आणि विचार करण्यासारखं आहे की संधी आज आपल्याला इथं 11 लाखामध्ये 10 गुंठ्याची भेटलेली आहे, तर ही संधी सोडू नका. किंवा तुम्हाला पुण्यापासून कासारी फाटा, वाघोली शिक्रापूरच्या पुढचा कासारी फाटा या साईडला खरंच तुम्हाला एकतर इन्व्हेस्टमेंटवाला 4,30,000चा प्लॉट आहे किंवा 5,80,000 वाला, डायरेक्ट 5,80,000 वाला घर बनवायचं असेल तर तो प्लॉट बुक करा. मी एवढंच बोलून आपले हे 2 शब्द मी इथं संपवणार आहे. कारण की मोठमोठे व्हिडिओ कोणच बघत नाही. अजूनपर्यंत तुम्ही बघत असाल तर मी तुमचा मनापासून आभारी आहे. पण 11 लाखामध्ये 10 गुंठे खरंच आपल्यासाठी प्रतीक्षेमध्ये आहे. तर लवकरच आम्हाला संपर्क करा आणि ते प्लॉट म्हणजे शेती खरेदी करा. ओके. मी कासिम शेख. जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे.